हाय नमस्कार. जर आलाय जर हां दुखणं बाहेर पडलं म्हणतात. म्हाताऱ्या बाया म्हणतात ताप बाहेर पडतो तेव्हा येतं जर. करायला पण ये नाही मला, खायला सुद्धा ये नाही, पाणी सुद्धा वरनं प्यायला ये नाही. त्याला बोरो प्लस लावली मी, जरा थोडं बरं वाटते, नाहीतर रक्त निघतं या. तर काही अशी पण कमेंट आली मला की तुला काय रोग झालाय काय. बाई मी तुझ्यासारखी रोगाट नाही, कळलं का. पहिली गोष्ट घनक्या हाय मी. तुझं शरीर बघ आणि माझं शरीर बघ, मी कुठच्या लेवलनी रोगाट वाटते तुला ते सांग मला. आणि तू वाळली असेल म्हणून तू जळत असशील माझ्यावर, आहे की नाही. तर आता बानूचा पण निवा नाही. आजचा हेड तर बघितला असेल, सारखी किरकिर तापाने माणूस किरकिरच करतं. मग सारखी किरकिर करती, रडती या. तर काल तिला नेलं तर मी दवाखान्यामध्ये सरकारी, पण सरकारीमध्ये तिला तपासलं पण नाही, काहीच नाही, फक्त गोळ्या औषधं दिली. ती मी औषधं आणली त्याने तर काय राहिलंच नाही ताप. मग परत सरकारीमध्ये गेली. सरकारीमध्ये जाऊन गोळ्या औषधं आणि बानूला इंजेक्शन द्या म्हणलं, सलाईन लावा म्हणलं तर काय लावले नाही. काय करावं, पाणी सुटले भावा बहिणींना. पाणी सुटले ना, काय पाईप नव्हता, किती ते पाणी जात होतं वायपाट. पाणी भरती काय, पाणी बी लागते ना. हात पाय कपडे धुवायला, कपडे राहिले धुयचे माझे म्हणून तिकडे पाईप टाकलाय. तर असं कसं आहे माहिती आहे का, मला तर बोलू वाटते, पण गरीबाला कोण लाईक करत नाही. चांगल्या जी ब्लॉकिंग चांगलं बनवतंय, ज्यांच्या घरात भांडणं आहे ती, त्यांच्या घरात ही आहे, तसल्याला हेड्याव पडूस तर नाकावर पडूस तर बघायचं. पण अरे त्याच्या घरात अपंग लेकरू आहे, पुढं जाऊन मोठं झाल्यावर तुझी अवस्था काय होईल, तिला त्रास किती होईल. अशा गोष्टी तुम्ही बोलता का? नाही बोलत. तुम्ही तुमचं मत मांडता. अरे माझं मत तुमच्यासोबत मी शेअर करते, सगळ्या गोष्टी सांगते की असं आहे तसं आहे फलानं आमकं, तरी तुम्हाला ते मजा वाटते. आता काही आहेत मजा घेणारी, पण काही चांगले पण आहेत माझे भाऊ बहिणी, आपल्याला सपोर्ट करतात, बाणूसाठी खाऊला पैसे पाठवतात. आता मला तर म्हणतात नाव घेत जाऊ नको, म्हणून मी नाव काय घेत नाही. पण एका दादानी आपल्या बाणूसाठी 500 रुपये दवाखान्याला पाठवलं. मग मी दवाखानाच केला ना. मी आधी सरकारीमध्ये नेलं, सरकारीमध्ये काय राहिले नाही, परत मग खाजगीमध्ये नेलं. प्रत्येकच गोष्ट तुम्हाला दाखवावा असं माझ्या संग दुसरं कोण कॅमेरा धरणं पण नाही. मला जेव्हा स्पेशल गाडी करल ना, तेव्हा त्या बानूला न्यायला येतं या. आता बानू जवळजवळ असे खांद्यावर टाकली का नाही, तिचं पाय माझ्या गुडघ्याच्या खाली जातात, चला येत नाही. आणि अपघात तिची पण होती जास्त, तिचं पोट ही चमतं आणि पायाच्या अपघात तिची होती, म्हणजे जास्त तिला त्रास होतोय. आपण न्यायला काय कसं पण नेऊ शकतो या, पण अपघात तिची होती म्हणल्यावर आपल्याला गाडी करणं भाग आहे का नाही. आणि गाडी तरी केली तरी पण असं धरून तिला हेड्याव काढता येत नाही मला. आणि करते माणसं मग काय म्हणते की हाकता मुक्ता हेड्याव टाकायला लागली. म्हणून काही गोष्टी मी तुम्हाला दाखवत नाही, कारण काही लोक मजा उडवतात, त्यांना लहान लेकरूसुद्धा कळत नाही की बाबा हे अपंग लेकरू आहे, याचा तळतळा लागल आपल्याला. त्याच्या आईला काय बोललं, त्या लेकराला काय बोललं तर तळतळा लागल. आता आपल्याला काय वाटत नाही, आता आपली जवानी आहे,
आपल्याकडं पैसा पाणी आहे, आता काय वाटत नाही. पण ज्या वेळेस तुमचं म्हातारपण येईल ना, त्यावेळेस मरायच्या ठेपाला येचाल ना, त्यावेळेस मग जाणीव होती की आपण त्या लोकांना किती बोललोय. मग देव आधी वरी तर फेड होती, पण आता डोळ्यासमोरच फेड आहे. म्हणून सांगते भावा बहिणींनो, आता बाकीचे माझे भावा बहिणी किती छान कमेंट करतात, मग तुम्हालाच काय हे होतंय का? हाताला काय चांगल्या कमेंटकडे वळत नाही काय हात? बहुतेक असाच हात असेल तुमचा, असा म्हणून असा तिरकं होत असेल कमेंट. अरे जनाची नाही मनाची तरी लाज ठेवा की. काय इकून कुठं आलात? उगाच उठायचं सुटायचं गरीबाला कमेंट करायची. बरं झालं मी अडाणी हाय, देव करू बरं झालं मी अडाणी हाय. मला कमेंट वाचून दुसऱ्याकडून वाचून घेऊन एवढी शर्मिंदा येते का नाही की काय करावं आता. तुम्हाला लाजा नाही तर त्याला आम्ही तर काय करावं? बरोबर आहे का नाही? आता माझ्या भावा बहिणी बाकीचे, ताई तू नको लक्ष देत द्यावा, अशाकडे बोलू दे. जेव्हा ती बोलतात ना तेव्हा आपण समजून जायचं की आपली प्रगती व्हायला लागली. हो भावा बहिणी, पण ती नाही का जास्त रिम क्रॉस करतात. डायरेक्ट रेल्वे सरळ जायची ना ते अशा वळतात. त्यामुळं मला थोडंसं बोलावं लागतंय ना, नाहीतर नाही बोललं की तिकून बी काय म्हणणार, हिच्या अंगी गुण आहे म्हणून तर ही बोलत नाही. हो का, पहिली गोष्ट, मी कुणाच्या दारात जात नाही, मी कुणाला काही मागत नाही. आणि राहिला प्रश्न भावा बहिणीनं, कसं आहे, माझीच मला सरळ आहे, माझ्या डोक्यात मरणाचा विचार आहे. विचार करून करूनच मला टेन्शन येतं आहे. मग आता तुम्ही सांगा, मग अशा गोष्टीकडे मी लक्ष नाही दिलं तरी लोक तिकून पण मजा उडवणार, इकून पण मजा उडवणार. का? आपलं घरगुती चॅनल आहे, आपल्या घरातलं चॅनल आहे, बाहेरचं चॅनल नाही. इकडं मी चालली आणि तिकडं मी चालली. आणि तसं बी मला जास्त फिरायचा शौक पण नाही. जेवढं आहे तेवढ्यातच मी आनंद मानत असते, जास्त मी हे करत नाही. घर भरलं आणि मी भरलं. काय करावं, तो तर बोलणं लई या लागलंय. काय मला बोलायला पण येणं, जर पण आले बघा, त्यामुळे मला बोलायला येणार, घ्या समजून. पण कसं आहे माहिती आहे का भावा बहिणीनं, तुम्हाला वाईट वाटलं असेल तर त्याबद्दल सॉरी बरं का. पण मी वाईट कमेंट करणाऱ्यांना बोलले कारण आता एका ताईचा मला काल फोन आला, बानूची तब्येत बरी आहे का ग ताई? हो ताई बरी आहे. बरीच आहे म्हणायचं चालायचं. आता तुम्हाला सांगून उपयोग आहे की नाही बानूची तब्येत लईच खराब आहे असं म्हणून चालतंय का? या आईच्या आत्म्याला मला काय वाटतं, बानूचं खरंच आता सिटी कॅन करायची गरज आहे. कारण बानू ना पायाला पूर्णपैकी असा हात लावू दे नाही. खुब्यापासून पाय निकळलाय का काय झालंय हे मला काय कळलं नाही. कारण तिला असं पहिलं कसं कंडिशन उचलायचं, तेव्हा रडत नव्हती किंवा काय नव्हती. पण आता असं नाही का, उचलायला लागलं की तिचं लवती रडती लई. म्हणजे तिचं चमकतंय का पाय फी निकळलाय काय मला कळलं नाही. पण ती जेव्हा मला कळलं सिटी कॅन काढल्यावर, म्हणजे पायाचा एक्सरा काढल्यावर, सिटी कॅन काय एक्सरा कुणास ठाव, पण त्याच्यासाठी माझ्याकडे 2-3 तरी पाहिजे. तर का, तर मला गाडी करायला इथनं करमाळ्यातनं ते करून तिथं किती लागतात किती नाही. पण एवढं माझ्याकडं नाही. मी कुणाला मागितलं का? नाही मागितलं. कारण मी तुम्हाला सांगितले फक्त. मग विचार मी एक आईच करू शकते. विचार मलाच येणार ना. मालिशी करते, लेप लावला तिला हळदीचा, पण काय फरक पडेना बानूला. तर चला, बानू संग हेडव नक्कीच तुम्हाला मी काढते, तुम्हाला दाखवते की कुठं दुखतंय, तिच्या अंगाला कुठं घट्ट पडल्यात ते सगळं दाखवणार आहे मी. तिला कशाची गरज आहे, काय आणलं पाहिजे, हे सगळं तुम्हाला मी दाखवणार आहे. तर हे हेडव बघितल्यावर पुढच्या हेडवमध्ये नक्कीच मी बानूला दाखवेन. तर चला बाय.